महत्त्वाचा विषय असतो. एक देशाचा शेतकरी त्याच्या अवस्था तुम्ही बघता, शेतकऱ्याची अवस्था, शेतमालाची अवस्था आणि प्रत्येक वेळेस पेपरफुटी या महायुतीच्या काळामध्ये झालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून हे त्या युवकांचा झळा सोसत आहे. ते लोक आमच्यासोबत राहतील हा एक निश्चित आम्हाला दिशा या सत्ताधाऱ्यांनी बदललेली आहे. हे कुठेतरी आपल्याला सुधारण्याची वेळ सध्या आलेली आहे. त्याची क्रांती घडवण्यासाठी आपल्याला मला सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीनं युवकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, राजकारणामधली जी सध्याची परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीला आपण जर बघितलं एका दृष्टीनं तर ही कुठेतरी सत्ताधाऱ्याकडून जनतेची केलेली कुरघोडी आहे. शेतकऱ्यांच्या वरती, युवकावरती केलेला अन्याय आहे. हे विषय आम्ही समोर घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. आता बोलताना दबाव माझ्यावर नाही, पूर्ण देशातल्या सगळ्याच उमेदवारावर विरोधात होत असतात. आता ही वेळ नाही ते सांगायची, ही वेळ आहे निवडणूक लढवण्याची. त्याच्यामुळे त्या विषयावर सध्या उत्तर देण्यात काय अर्थ नाही. निवडणूक न लढण्यासाठी दबाव होता येईल. 100% निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता येईल. हा तो विषय आता तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती असेल कुठल्या पद्धतीने दबाव येतो. दबाव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. काहींचे फोन करून बोलून दबाव असतात, काहींच्या प्रत्यक्षात भेटून दबाव केलेले असतात. त्यांनी विनंतीपूर्वक केलेला दबाव होता की ही उमेदवारी तुम्ही मागे घ्या वगैरे, बस एवढाच विषय. एकेकाळी भाजपची जी रणनीती आहे तेव्हा एक काँग्रेस पक्षाची पूर्वीपासूनची परंपरा आहे संघर्षाने अन्यायाविरुद्ध लढण्याची, आणि त्याचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा दबावाला आम्ही बळी पडत नाही. एकेकाळी नाराज देखील झाले असतील, त्याचा कसा फायदा होणार आहे का तुम्हाला निवडणुकीमध्ये? काय गणित असणार नाही? एक विषय सांगतो, महाविकास आघाडीमध्ये बीजेपी पक्षाचे वर्षानुवर्षे काम केलेले कार्यकर्ते नेते आहेत. त्यांना डावलून इतर पक्षातून वैयक्तिक स्वार्थासाठी दुसरा पक्ष बदलणाऱ्या नेत्याला जर ते उमेदवारी देत असतील तर त्या एका दृष्टीनं ते एखाद्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता नेता बनतो, त्याला किती मेहनत करावी लागते ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं ती नाराजी, त्या नाराजीचा फायदा 100% आम्हाला होईल अशी अपेक्षा आहे. 100% शुभेच्छेसाठी बऱ्याच जणांचे कॉल आलेले आहेत मला, भाजपच्या नेत्यांचे सुद्धा. म्हणजे भाजपने निष्ठावंतांना डावलून आयात झालेल्या उमेदवाराला व्यक्तीला उमेदवारी दिली, त्याचा फायदा होईल असं वाटतं? 100% फायदा होईल, कारण त्याच्यातला अंतर्गत कल या अत्यंत शिगेला पोचलेला आहे. आपल्या या मतदारसंघात नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांचा कल एक ना एक दिवस त्यांचे उतरते कळा त्यांच्या अंतर्गत कलातूनच आपल्याला दिसून येईल. आता दिलेली उमेदवारी दिली गेली असं वाटतं? पहिला आमच्या विचाराचे होते, त्याच्यामुळे त्यांच्या सोबत होतो, विचार बदलले त्यांच्या विरोधात. 100% आमचं संख्याबळ आता फिक्स आहे. लोक आमच्या सोबत आहेत. आता विषय सांगितल्याप्रमाणे युवकांमध्ये आणि जनतेमध्ये आक्रोश आहे, आणि जे मतदार आहेत ते प्रत्येक ठिकाणी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ते सुजाण मतदार जाणून, व्यवस्थित जाणून, समजुतीने मतदान करतील ही अपेक्षा आहे. निकालात काही चमत्कार बघा. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शेतकऱ्यांचे विषय आहेत, युवकांचे विषय आहेत, बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, हे स्थानिक मूलभूत प्रश्न हेच आहेत. त्यांचा विषय वेगळा आहे, फक्त उद्योगांचं हे करत ज्याचा आपल्या युवकांना, शेतकऱ्यांना कुठे काही फायदा नाही, हे त्यांचे अजेंडा आहे. आपला स्थानिक मुद्द्याशी आपण निगडीत ही निवडणूक लढवतो. निवडणूक निकालात काही चमत्कार बघायला मिळेल? संख्याबळ चमत्कार नाही, वस्तुस्थिती बघायला मिळेल. सध्याची वस्तुस्थिती ग्राउंडची आहे की महाविकास आघाडीला बहुमत 100% मिळणार आहे या निवडणुकीमध्ये.